तूळ राशी या 3 घटना तुमचं आयुष्य बदलणार. जे घडणार आहे ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तूळ राशीच्या भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत विशेष आहे. हा कोणताही निश्चित भविष्याचा दावा नाही, तर श्रद्धा, आत्मचिंतन आणि सकारात्मक प्रेरणा यावर आधारित एक आध्यात्मिक विचार आहे. काही वेळा जीवनात अशा घटना घडतात ज्या सुरुवातीला साध्या वाटतात, पण पुढे जाऊन त्या आपल्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकतात. आणि आज आपण अशा 3 संकेतापैकी पहिल्या मोठ्या घटनेबद्दल बोलणार आहोत. जर तुमच्या मनात अनेक दिवसापासून संभ्रम, चिंता, अडथळे किंवा काहीतरी नवीन घडण्याची भावना असेल, तर हा भाग मनापासून ऐका. अचानक येणारा बदल जो तुमच्या विचारांना नवी दिशा देईल. तुळ राशीच्या लोकांनो, तुमचं मन खूप संवेदनशील असतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट मनापासून करता, पण अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी इतकं देता की स्वतःसाठी वेळच राहत नाही. अलीकडच्या काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या झाल्या नसतील, काही अपेक्षा अपूर्ण राहिल्या असतील, काही लोकांकडून आधार मिळेल असं वाटलं असेल, पण तसं घडलं नसेल. पण याच काळात एक अशी घटना तुमच्या आयुष्यात येणार आहे जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असेल. ही घटना एखाद्या व्यक्तीच्या भेटीतून, एखाद्या संदेशातून, जुन्या संधीच्या पुरागमनातून किंवा अचानक मिळालेल्या नवीन विचारातून सुरू होऊ शकते. अनेक दिवसापासून ज्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करत होता, त्याच गोष्टीत पुढचा मार्ग दिसू शकतो. तुमच्या मनात एकदम स्पष्टता निर्माण होऊ लागेल. जे प्रश्न तुम्हाला रात्री जाग ठेवत होते, त्याची उत्तर हळूहळू दिसू लागतील. या काळात तुम्हाला असं जाणवेल की आतापर्यंत जे घडलं ते विनाकारण नव्हतं. प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच होता. काही वेळा जीवन आपल्याला थांबवतं, कारण पुढे अधिक मोठी संधी तयार होत असते. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा असू शकतो. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास येईल, निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य वाटू लागतील. स्वामींच्या भक्तांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा जीवनात बदल येतो तेव्हा सुरुवातीला गोंधळ निर्माण होतो. जुनी समय सोडावी लागते, जुन्या विचारातून बाहेर यावं लागतं, पण त्यानंतरच नवीन दार उघडतात. म्हणून जर पुढील काही दिवसात एखादी अनपेक्षित घटना घडली, एखादा नवा निर्णय घ्यावा लागला किंवा नवीन संधी दिसली, तर लगेच घाबरून जाऊ नका. शांतपणे विचार करा. कदाचित तुम्हाला एखाद्या कामात नवीन सुरुवात करावी लागल, एखाद्या नात्यात स्पष्ट बोलावं लागल, एखाद्या जुन्या भीतीला मागे सोडावं लागल, आणि हाच तो क्षण असेल जिथून तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. अनेक वेळा बदल बाहेरून दिसत नाहीत, तो आतून सुरू होतो. मन बदलतं, विचार बदलतात, आणि मग आयुष्य बदलतं. या काळात स्वतःवर शंका घेऊ नका. तुमच्याकडे जे आहे त्याची किंमत ओळखा. तुमच्यातील संयम, समजूतदारपणा आणि संतुलन ही तुमची मोठी ताकद आहे. ज्या गोष्टीवर तुमचं मन वारंवार जात आहे ती गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. काही वेळा अंतर्मन आपल्याला आधीच संकेत देत असतं. लक्षात ठेवा, हा संदेश प्रेरणेसाठी आहे. आयुष्य बदलणारी घटना फक्त नशिबाने नाही, तर विचार, कृती आणि योग्य वेळ यामुळे घडते. त्यामुळे येणाऱ्या दिवसाकडे आशेनं पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक सकाळ नव्या सुरुवातीसारखी स्वीकारा. तुळ राशीचे लोक अनेकदा मनाने खूप चांगले असतात. प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, कोणालाही दुखवायचं नाही असा विचार करतात, आणि त्यामुळे अनेक वेळा स्वतःच्या मनातील गोष्टी मागे ठेवतात. पण जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा सतत इतरांना प्राधान्य देण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याबद्दल ठाम निर्णय घ्यावा लागतो, आणि हीच दुसरी मोठी घटना असू शकते. आगामी काळात तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. तो निर्णय कामाचा असू शकतो, नात्यांचा असू शकतो, स्वतःच्या सवयींचा असू शकतो, किंवा आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा असू शकतो. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की अजून थोडं थांबावं, अजून थोडा विचार करावा, अजून वेळ आहे. पण मनाच्या आत कुठेतरी तुम्हाला जाणवत राहील की आता बदल आवश्यक आहे. काही वेळा आयुष्यातील मोठी प्रगती ही मोठ्या संधीमुळे होत नाही, ती एक
एका छोट्या पण योग्य निर्णयामुळे होते. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सहन करत होता, ज्या गोष्टी मनात दाबून ठेवल्या होत्या, त्या आता स्पष्ट दिसू लागतील. तुम्हाला कळू लागेल की कोणत्या गोष्टी तुमची ऊर्जा वाढवतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला मागे खेचतात. या काळात एक महत्वाची गोष्ट घडू शकते. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात कराल. अनेक वेळा तुळ राशीचे लोक स्वतःच्या क्षमतेवर कमी विश्वास ठेवतात. पण एक प्रसंग असा येईल जिथे तुम्हाला तुमच्यातील ताकद दिसेल. कदाचित एखादं कौतुक, एखादी संधी, एखादा अनपेक्षित संवाद किंवा एखादी जबाबदारी तुम्हाला दाखवेल की तुम्ही जितकं समजत होता त्यापेक्षा जास्त सक्षम आहात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकजण तुमच्या बदलाला लगेच समजून घेईलच असं नाही. काही लोक म्हणतील तुम्ही बदललात, काहींना तुमचा आत्मविश्वास आवडणार नाही, पण बदल म्हणजे चुकीचा मार्ग नाही. जर तो तुम्हाला अधिक शांत, अधिक स्पष्ट आणि अधिक प्रामाणिक बनवत असेल तर तो योग्य असू शकतो. या काळात स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे करत आहे ते खरंच माझ्या मनाला समाधान देतं का? हा प्रश्न साधा वाटतो पण त्याचं उत्तर आयुष्य बदलू शकतं. कारण जेव्हा मन आणि कृती एकाच दिशेने चालतात तेव्हा आयुष्यातील अनेक अडथळे कमी वाटू लागतात. तुळ राशीच्या लोकांनो, ही दुसरी घटना तुम्हाला शिकवेल की स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही. स्वतःच्या स्वप्नांना महत्व देणं म्हणजे चुकीचं नाही. शांत राहणं आणि गप्प राहणं यात फरक असतो मित्रांनो. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेणं ही पुढे जाण्याची सुरुवात असते. म्हणून पुढील काही दिवसात तुमच्या मनात एखादा विचार वारंवार येत असेल, एखादी दिशा सतत खुणवत असेल किंवा एखादा निर्णय पुढे ढकलत असेल तर त्याकडे लक्ष द्या. कधी कधी आयुष्य बदलणारा क्षण अगदी शांतपणे येतो. जीवनात काही क्षण असे असतात जेव्हा बाहेरून काही फार मोठं घडत नाही पण आतून सगळंच बदलायला सुरुवात होते. तिसरी घटना अशीच असू शकते मित्रांनो. तुम्हाला अचानक जाणवेल की आतापर्यंत तुम्ही फक्त परिस्थिती सांभाळत होता, पण आता तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. हा विचार छोटा वाटेल पण त्यातून मोठी सुरुवात होऊ शकते. तुळ राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. ते प्रत्येक गोष्टीत संतुलन शोधतात, पण अनेकदा हे संतुलन राखताना ते स्वतःच्या भावना, इच्छा आणि स्वप्न मागे ठेवतात. अनेक दिवसापासून तुम्ही काही गोष्टी फक्त वेळ निघून जावी म्हणून सहन करत असाल, पण आता मनात एक नवीन ऊर्जा जागी होऊ शकते. तुम्हाला जाणवेल की आयुष्य फक्त निभावातून न्यायचं नसतं. आयुष्य फक्त निभावून न्यायचं नसतं, ते मनापासून जगायचंही असतं. ही तिसरी घटना एखाद्या मोठ्या यशासारखी दिसणार नाही. ती एका साध्या जाणीवेपासून सुरू होऊ शकते. एखादी सकाळ उठल्यावर अचानक मन शांत वाटेल. एखाद्या दिवशी तुम्ही ठरवाला की आता स्वतःला कमी समजायचे नाही. एखाद्या क्षणी तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की इतका प्रवास करूनही तुम्ही अजून उभे आहात आणि हाच तुमचा खरा विजय आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन गोष्टींची सुरुवात होऊ शकते. नवीन सवयी, नवीन देह, नवीन विचार आणि स्वतःकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन. जे लोक सतत तुमच्यावर शंका घेत होते त्यांना उत्तर देण्याची गरज उरणार नाही, कारण तुमचं काम, तुमचा बदल आणि तुमचं शांत मन स्वतःच उत्तर देईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, बदलाचा अर्थ नेहमी जग बदलणं नसतो. काही वेळा स्वतःला स्वीकारणं हाच सर्वात मोठा बदल असतो. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला मान्य करणं, आपल्या कमतरता ओळखूनही पुढे चालत राहणं, स्वतःला पुन्हा संधी देणं हाच खरा प्रवास असतो. कदाचित येणाऱ्या काळात तुम्ही काही लोकांपासून अंतर ठेवाल, काही सवयी बदलाल, काही गोष्टींना नाही म्हणायला शिकाल. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हे सगळं तुमच्या शांततेसाठी आवश्यक होतं. स्वामींच्या भक्तांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, कृपा म्हणजे चमत्कार घडणं नाही. कृपा म्हणजे योग्य वेळी योग्य विचार मिळणं, कठीण वेळेत धैर्य मिळणं आणि स्वतःवर पुन्हा विश्वास निर्माण होणं. आणि जर तुमच्या मनात आजपासून नवीन सुरुवात करण्याची भावना निर्माण होत असेल तर कदाचित हाच तो प्रवासाचा आरंभ असू शकतो. आजचा हा संदेश इथे संपवतो. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर मनात सकारात्मकता ठेवा, प्रयत्न करत राहा आणि प्रत्येक दिवस नव्या विश्वासाने सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. तुळ राशीच्या मित्रांनो, तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.